हा साचा असा प्रेस करायचा आणि एक्स्ट्रा आहे ते असं काढून टाकायचं. हा बघा मस्त मोदक तयार झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394. लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे आणि सगळेजण गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येकाच्या घरात स्वच्छता करत आहेत, रंगरंगोटी करत आहेत आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ पण बनवत आहेत. म्हणूनच मी आज तुम्हाला मस्त असे खव्याचे मोदक बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खव्याचे मोदक बनवण्यासाठी 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे, वेलचीची पावडर घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे आणि केशर घेतलेला आहे. एवढंच साहित्य. चुलीवर एक कढई ठेवूया, त्याच्यात आम्ही दूध ओतूया. दुधाला एक मस्त अशी उकळी आली. दुधाला मस्त उकळी आलेली आहे. त्याच्यातलं आम्ही थोडस असं अर्धी वाटी दूध साईडला काढूया. त्याच्यात केशर घालूया. आणि केशर असं दुधात भिजत घालूया. आणि राहिलेलं दूध आहे ना, ते सतत असं ढवळत राहूया. दूध आमचं ढवळून ढवळून अर्ध झालेलं आहे आणि त्याच्यात आम्ही केशराचं दूध ओतूया. व्यवस्थित आटवून 1/3 झालेला आहे आणि आता त्याच्यात आम्ही साखर घालूया. पुन्हा असं सतत परतत राहूया. खवा आमचा होत आलेला आहे आणि आता त्याच्यात आम्ही 1 चमचा साजूक तूप घालूया. वेलची पूड घालूया आणि जायफळ जरा किसून घालूया. पुन्हा असं परतत राहू. आमचा व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे आणि त्याचा घमघमाट पण सुटलेला आहे. एकदमच असं सुगंध सुटलेला आहे खव्याचा, पेढे खाल्ल्यासारखे. आणि आता तो आम्ही त्या ताटात काढून घेऊया. थंड व्हायला ठेवूया. मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे खव्याचं. आणि आता साचा घ्यायचा हा मोदकांचा आणि त्याला आतमध्ये असं तूप लावायचं. ह्या बाजूने असं थोडं घालायचं मिश्रण आणि ह्या बाजूने थोडं घालायचं. आणि आता हा साचा असा प्रेस करायचा आणि एक्स्ट्रा आहे ते असं काढून टाकायचं. बघा मस्त मोदक तयार झालेला आहे. दुसरा बनवूया. त्याला एक अशी केशर काडी लावायची. दुसरा मोदक असा बनवूया.
असा बनवू शकतो. एकदम मस्त असे झालेले आहेत. दुसरा पण मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक आम्ही बनवून घेऊया. सर्व मोदक आमचे बनवून तयार झालेले आहेत आणि मस्तच झालेले आहेत. हे बघा एकदम लुसलुशीत झालेले आहेत. हे पहा मस्त मी मोदक बनवलेले आहे आणि 1 लिटर दुधापासून एवढे मोदक तयार झालेले आहे. एकदम शुद्ध खव्यापासून तयार केलेले आहे. आणि बाजारात मिळतो खवा तो एकदम असा भेसळ वगैरे असतो. म्हणून आपण स्वतः घरी बनवायचा खवा. आणि खवा फक्त बनवताना 40 मिनिटं लागतात. बाकी काय एकदम असं सोपं प्रोसेस आहे. आणि हे मोदक तुम्ही मुद्दाम घरी बनवा. आणि येत्या चतुर्थीला तुम्ही देव बाप्पांना हे खव्याचे मोदक बनवून दाखवा नैवेद्य म्हणून. आणि हे मोदक कसे झाले हे मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि एक मोदक मी तुम्हाला हा आता खाऊन दाखवते. हा बघा एकदमच असा लुसलुशीत झालेला आहे. या खायला. एकदमच तोंडात टाकतात विरघळतो. एकदमच छान झालेला आहे. आणि मोदक कसे झाले ते मुद्दाम कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.